सांगलीमध्ये गोळीबार झाला आणि अख्खा सांगली जिल्हा हादरला। सांगलीतील भर वस्तीत घरात घुसून 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका 14 वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झालाय। माथाडी नेते बाळासाहेब बनगर यांच्या वेदांत बनगर या मुलाचा डोळ्यात गोळी घुसल्यानं जागीच मृत्यू झाला। या घटनेनं सांगली शहरच नव्हे संपूर्ण जिल्हा हादरलाय। शहरातल्या संजय नगर येथील बाळासाहेब बनगर यांच्या घरात 7च्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोर घुसले। त्यांनी हवेत गोळीबार केला। त्यावेळी घरात असणाऱ्या 14 वर्षीय वेदांत याच्यावर देखील गोळ्या झाडल्या। खरं तर या परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलिसांच्या सोबत पोलीस अधीक्षक तुषार जोशी देखील त्या ठिकाणी दाखल झाले। हल्लेखोरांच्या शोधासाठी आता पथकं देखील रवाना करण्यात आली आहेत। जिल्ह्यात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे। व्यावसायिक वादातून ही घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। संजय नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शवविच्छेदनासाठी वेदांचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या ठिकाणी नातेवाईकांचा एकच आक्रोश पाहायला मिळतोय। याच संदर्भामध्ये सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बनगर यांचा नातू वेदांत बनगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले। साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं। पोर्चमध्ये घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजय नगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येतं।